ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण अर्जुन आणि सायलीचं सत्य प्रियाने सगळ्यांना सांगितलेलं असं ती म्हणत असे की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेला आहे आणि त्याचा पुरावा मी आणलेला आहे। ही बघा, ही फाईल आहे, ही बघा तुम्ही। पूर्णाजींच्या हातामध्ये ती फाईल दिली जाते। पूर्णाजी ज्यावेळेला ती फाईल ओपन करतात त्यावेळेला मात्र तसं काहीही दिसलेलं नसतं आणि त्यामुळे प्रिया आता तोंडावरच पडलेली असते। येथे महिपत, नागराज, साक्षी हे सगळेजण आता प्रियावर तुटून पडलेले असतात। ते म्हणत असतात की ती फाईल का आकाशामध्ये झाली का गडप। त्यावेळेला मात्र प्रियाला काय बोलावं काही सुचत नसतं। ती म्हणत असे की मला खरोखर काहीच माहिती नाही हे असं कसं झालं। ते सगळे म्हणत असतात की या मुलीचा काहीही उपयोग आपल्याला होणार नाहीये, हिला अजिबात अक्कल तर नाहीयेच। खरोखर आपण हिच्यावर पैसे का उधळतोय हेच कळत नाहीये। महिपत मात्र आता चिडूनच बोललेला असतो आणि त्यामुळे ते म्हणत असतात की आता हिचा आपल्याला काही उपयोग नाहीये आणि ही आपल्या काही कामात येणार देखील नाहीये। येथे प्रियाला खूप राग आलेला असतो। नागराज म्हणत असतो की मी आता रविराज किल्लेदारला म्हणतो की आता जो काही पैसा वगैरे आहे ते सगळं आहे ना आता तो हिच्याच खिशात जाणार आहे। अशा पद्धतीने तो देखील चिडून बोललेला असतो। आता प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे ना तुमचा काय डाव आहे तो। आता माझा तुम्हाला काही उपयोग नाही म्हणून तुम्ही मला बाजूला करणार आहात का। परंतु माझ्या हाती जो काही पैसा लागलेला आहे त्या पैशाचं काय करायचं ते आता मीच बघणार आहे असं ती देखील ठणकावूनच सांगत असते। साक्षी म्हणत असते की आता तो किल्लेदार तरी आमच्या कुठे कामाचा राहिलेला आहे, त्याचा देखील काहीच उपयोग नाही कारण त्याने आमची केसच हातात घेतलेली नाहीये, तो देखील फिरलेला आहे। अशा पद्धतीने साक्षी देखील प्रियाला म्हणत असते आणि म्हणते तुला जे काही करायचं आहे ना ते कर। आता नागराज देखील खूप चिडून म्हणत असतो की तू असं कर ना, किल्लेदारांच्या घरामध्ये राहा आणि तिथे काय खायला प्यायला मिळतं त्याचं एन्जॉय कर ना। अशा पद्धतीने तो देखील आता बोलत असे करून एक एक करून प्रियाला आता सगळेजण बोलायला लागले असतात आणि म्हणत असतात की प्रिया यापुढे तू आता आमच्या एकाही प्लॅनमध्ये सामील होणार नाहीयेस। नागराज देखील म्हणत असतो तू असं काम कर ना, तू घरामध्ये आहे ना आता सुखाने राहा आणि काकू जे काही पराठे वगैरे देईल ना ते खा आणि एन्जॉय कर। साक्षी देखील म्हणत असते की हो आता आपण आहे ना हिला अजिबात आपल्या इथे घ्यायचं नाही आहे। हिने अगोदरपासून मातीच खाल्लेली आहे, खूप मोठ्या चुका हिने केलेल्या आहेत परंतु आपण इग्नोर करून केलो आणि तिथेच आपली खूप मोठी चुकी झालेली आहे आणि म्हणूनच साक्षी आता म्हणत असते की हिचा आता आपल्याला उपयोग नाही आहे। अशा पद्धतीने प्रिया मात्र म्हणत असते की तुमच्या सगळ्यांचा प्लॅन मी अजिबात आता सक्सेस होऊ देणार नाही आहे। दुसरीकडे मात्र अर्जुनचे खांदे दुखत असतात म्हणून सायली त्याचे खांदे दाबत असते आणि नंतर मग अर्जुन म्हणत असतो की थँक्यू, मला खूप बरं वाटतं। सायली त्यावेळेला लगेच भानावर आलेली असते। ती म्हणत असते की खरोखर मी यांच्या एवढी जवळ कशी गेली मला कळलंच नाही, कोणत्या अधिकाराने मी त्यांच्या जवळ गेलेली आहे आणि यांना असं बरं वाटत नसेल तर मला अजिबात आवडणार नाही, यांना माझी सवय देखील नको। अशा पद्धतीने ती लगेच बाजूला झालेली असते आणि तिकडे निघून जाते। अर्जुन मात्र तिला थँक्यू म्हणत असतो आणि तो देखील विचार करायला लागलेला असो सायली आता बायकोसारखी माझ्यावर हक्क गाजवायला लागलेली आहे, माझे खांदे दाबून दिले, खरोखरच मला खूप बरं वाटलेलं आहे। तो देखील खूप खुश झालेला असतो। तो म्हणतो की एकदम वेगळंच झालेलं आहे, असा खूप मोठा चमत्कार झालेला आहे। आता अर्जुन ज्या वेळेला ऑफिसमध्ये निघालेला असतो त्यावेळेला मात्र सायली म्हणत असते की तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर अजिबात कॉफी प्यायची नाहीये, नाश्ता करायचा आहे आणि दुपारी ऑफिसमध्ये देखील बसलेला असाल तेथे अजिबात कॉफी घ्यायची नाहीये। डब्यामध्ये जे काही दिलेलं असेल ते सगळं खायचं आहे, एकही अन्नाचा कण शिल्लक राहता कामा नये। अशा पद्धतीने ती अधिकाराने सांगत असते। कल्पना मात्र बघतच असते, चैतन्य देखील बघत असतो आणि ते म्हणत असतात तिला नेमकं काय झालेलं आहे सायलीकडे। अर्जुन देखील बघत असतो आणि नंतर सायलीचा अजिबात विश्वास नसतो अर्जुनवर आणि म्हणून ती चक्क त्याला व्हिडिओ कॉल करत असते आणि म्हणत असते की दाखवा तर बरं मला डब्बा। आणि आता अर्जुन सगळं काही दाखवत असतो परंतु लगेच तिकडे पिऊन आहे तो म्हणत असतो की कॉफीचा आणि लगेच ती म्हणत असते मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी करणार आहे। अर्जुन तिला एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यावेळेला तो मात्र काहीच बोलू शकत नाही। सायलीला सगळं काही समजलेलं आहे हे त्याला कळलेलं असं आणि आता अर्जुन म्हणत असतो की हिला आता काय उत्तर देऊ, मला काहीच कळत नाही आहे, हिला कसं कळतं आणि हिने व्हिडिओ कॉल का मला केला असेल बरं। अशा पद्धतीने तो देखील विचार करायला लागलेला असतो।